पाहत आहात आदिती क्लासेसचे यूट्यूब चॅनल। आज आपण शाळेच्या विषयाव्यतिरिक्त थोडंसं सामाजिक विषयावर थोडंसं भर देणार आहोत। त्यामधील एक आहे स्मार्ट मीटर, तथ्य आणि समज। भारत सरकारने स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय पूर्ण देशात घेतलेला आहे। फायदा किती होणार आहे, सरकारला फायदा किती होणार आहे, नुकसान सुद्धा किती आहे, याबद्दल आपण व्यवस्थित अधिकृत सोर्सेसच्या माध्यमातून घेणार आहोत। स्वतःच्या माहिती म्हणजे स्वतःचा मत कुठेही व्यक्त करणार नाहीये। इथे फक्त तुम्हाला माहिती देण्यात येईल, ते आपण बघूया। ठीक आहे। त्यामध्ये ग्राहकांच्या मनातील काही प्रमुख शंका आहेत। ग्राहकांना काही लोकांना शंका आलेल्या आहे की या स्मार्ट मीटरमुळे काय काय होऊ शकतं। स्मार्ट मीटरमुळे वीज जे बिल आहे, जे आपल्याला बिल येत असते, ते बिल स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिल जो आहे तो वीज बिल वाढण्याची शक्यता आहे, अचानक वाढते, असं भरपूर ग्राहकांची, भरपूर कस्टमरची किंवा भरपूर लोकांची तक्रार नोंदवण्यात आलेली आहे याचा। आणि त्यानंतर प्रीपेड, आता जो स्मार्ट मीटर बसवल्यानंतर काय होणार आहे, तुम्ही जसं मोबाईलचा रिचार्ज करता त्याच पद्धतीने जर लाईट बिल जी आहे ती अगोदरच भरली जाते। प्रीपेड म्हणजे अगोदरच तुम्ही मोबाईल रिचार्ज केल्यानंतर त्याची सर्व्हिस तुम्ही घेऊ शकता, फोनवर बोलू शकता, मेसेजेस पाठवू शकता, इंटरनेट चालू करू शकता। जर समजा ती संपली तर मोबाईलचा जो रिचार्ज संपल्यानंतर परत रिचार्ज करावा लागतात। त्याच पद्धतीने या स्मार्ट मीटरमध्ये प्रीपेड रिचार्ज संपताच रात्रीतूनच वीज खंडित होते, असं लोकांचा समज आहे। एक समज काय आहे, स्मार्ट मीटरमुळे काय होते, वीज बिल वाढते। दुसरा समज आहे किंवा दुसरा शंका आहे की वीज बिल रात्रीच खंडित होते। म्हणजे समजा तुमचा लाईट रिचार्ज संपला आणि रात्रीच झोपलेला आहे तुम्ही उन्हाळ्यात आणि अचानकच सगळे लाईट गेलेले आहेत, असा होतो। त्यानंतर तिसरी शंका आहे, जर समजा मी स्मार्ट मीटर बसवला तर माझी वैयक्तिक जी डेटा आहे ती वैयक्तिक डेटा वापरली जाते किंवा डेटा असुरक्षित आहे। वीज वापराची जी काही माहिती आहे ना, जे वीज आपण वापरतो, समजा टीव्ही वापरला, फ्रीज वापरलात, शेगडी वापरलात, ज्या काही वस्तू तुम्ही वापरता त्या सगळ्या वस्तूची माहिती डेटा त्यांच्याकडे पोहोचते, असं तुम्हाला गैरसमज आहे, म्हणजे लोकांना गैरसमज आहे। त्यानंतर मीटर बसवण्याचा जो काही मीटर बसवायचा, आता मीटर बसवल्यानंतर जी खर्च येणार आहे ती खर्च भरपूर आहे, असं लोकांचा समज आहे। भरपूर खर्च येणार आहे असं ग्राहकांना वाटत आहे। या शंकामागील सत्य काय आहे, अधिकृत या शंकामागील सत्य काय आहे, अधिकृत प्रमाणपत्रासह आपण आता पडताळणी करूया। प्रमाणपत्र म्हणजे काय, जे काही सरकारने नियम आणि अटी घातलेल्या आहेत, अधिकृत प्रमाणे आपण चेक करूयात। चला मग अधिकृत प्रमाणे या 4 शंकांचा, पहिला वीज बिल जास्त येतो, दुसरा रिचार्ज जो संपल्यानंतर लगेच तुमचा वीज खंडित होतो, तिसरा माझा वैयक्तिक डेटा पूर्णपणे वैयक्तिक डेटा म्हणजे जे काही तुम्ही वापरता वस्तू, ते वापरलेल्या वस्तू किंवा डेटा माहिती अधिकृत म्हणजे काय असुरक्षित आहे असंही आपल्याला वाटतं। त्यानंतर तिसरा मीटर बसवण्याचे खर्च जास्त आहे। ठीक आहे, या सगळ्यांचं शंका निरसन आपण करूया। पहिला गैरसमज आहे, स्मार्ट मीटर स्वतःहून बिल वाढवतात, असं तुमचा गैरसमज आहे। स्मार्ट मीटर स्वतःहून बिल वाढवतात। स्मार्ट मीटर स्वतःहून बिल वाढवत नाही, तर स्मार्ट मीटर काय करते, तुमच्या घरात असलेल्या लहान लहान गोष्टी, लहान लहान वीज वापरण्यात येत असतो, जसे की तुम्ही चार्जिंग करत असता, त्या चार्जिंग करत असताना इलेक्ट्रिक, सॉलिड स्टेट इलेक्ट्रिक ही एक तंत्रज्ञान आहे। त्याच्यामध्ये 0.5 वॅटचा जरी तुम्ही वीज वापरत असाल तर आधीचा जो मीटर होता तो स्लो मध्ये जात होता, तो रीड करत नव्हता। हा काय करतो, अचूक मोजते, जसे की मोबाईलचा चार्जर असतो, प्रत्येक घटक तुम्ही काय काय वापरता त्याचा अचूक वापर करतो। जुने मीटर जो होता तो जुने मीटर स्लो झाल्यामुळे ते रीडिंग दाखवत नव्हते। मग ही माहिती कोण दिले, ही माहिती दिले अधिकृत
स्रोत काय बघा, केंद्रीय ऊर्जा मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ पॉवर, MERC, म्हणजे केंद्रीय मंत्रालय काय सांगतात की जी मीटर आहे ते मीटर तुमच्या घरातील प्रत्येक वस्तूचा डेटा व्यवस्थित घेऊन त्याचा बिल दाखवत असतं. त्यामुळे आपल्याला काय वाटतं, वीज बिल जास्त आलेली आहे. त्यानंतर दुसरा, तंत्रज्ञानात बदल. आता तंत्रज्ञानात बदल म्हणजे काय, जुने मीटर कसे होते आणि नवीन मीटर कसे होते. जुन्या मीटरचं जो तंत्रज्ञान होती ती तंत्रज्ञान कशी, मेकॅनिकल होता, चाकावर आधारित होती. आता जो आहे तो इलेक्ट्रॉनिक आहे, सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक ही तंत्रज्ञान वापरलेली आहे. मग याच्यातली संवेदनशीलता, जुने मीटर जो आहे तो संथ चालत होता, नवीन मीटर जो आहे अति संवेदनशील असल्यामुळे 0.5 वॅटचा सुद्धा भार तो मोजू शकतो. कमी दाबाची वीज मोजण्यास असमर्थ असते. जुने मीटर कमी दाब म्हणजे काय, जसं की आपण चार्जिंग वगैरे लावतो ते कमी दाब असतात, ते मोजत नाही, ते मोजता येत नसल्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. बिलाचा परिणाम, चुकीचे आणि कमी बिल येत होते. जुला आता जे काही वापरत होतं पण सगळे लाईट बिल वगैरे, लाईट बिल मध्ये काय काय येत होतं, डायरेक्ट बिल यायचं. तुमचा बिल महिन्याला 500 यायचं असेल तर नवीन मीटर बसवल्यानंतर जरा जास्त वाढतो. का वाढतो, कारण आधीचे जे मीटर होते ते आधीचे जुने मीटर तुमच्या घरातील जे काही उपकरण आहेत ते उपकरणाचे पूर्णपणे रीडिंग करून बिल करत नव्हती. म्हणजे बिल जेवढे काही बिल येत होतं ते बिल करत नव्हता, पण त्यामुळे तुमचा बिल कमी येत होता. मग याच्यामध्ये 100% पूर्णपणे काय काय वापरतं सगळं कळतं. त्यामुळे तो बिल जसं आहे तसं तुम्ही जे वापरलंय तेवढाच बिल येणार आहे. त्यानंतर पुढे डेटा ट्रॅकिंग. आता तुम्ही काय वापरलेलं आहे ते मॅन्युअल रिडिंग होतात. जसं की तुमच्या घराजवळ येऊन वायरमॅन येऊन फोटो काढायचे आणि फोटो काढून झाल्यानंतर त्याचं मीटर सगळं कधी कधी काय होतो, तो चुकीच्या पद्धतीने फोटो काढला, उशिरा काढला किंवा फोटोज काढला नाही, अंदाज व्यक्त केला, असाही होतो. आणि इकडे कसं, मोबाईल ऍपद्वारे थेट माहिती तुम्हाला कळणार. म्हणजे प्रत्येक घरात तुम्हाला जी माहिती आहे ती मोबाईलच्या ऍपद्वारे करणार आहे. ज्या ठिकाणी मोबाईल वापरत नाही, ज्या घरात मोबाईल अँड्रॉइड वापरत नाही, तिथे काय होईल ते मला माहित नाही. चला पुढे. दुसरा गैरसमज आहे की रिचार्ज संपल्यानंतर आपल्याला काय वाटतं की अचानकच वीज जाते, म्हणजे लाईट जाते असं म्हणतो आपण. ग्राहकांची गैरसोय होत असते. मग इथं त्याने सोय काय दिलेत की गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी एक कडक नियम केलेला आहे की रिचार्ज संपले तरीही तुम्हाला एक सुरक्षित वेळेत वीज पुरवठा खंडित केला जात नाही. सुरक्षित वेळ म्हणजे कुठला, जसे की तुम्ही झोपलेला असता, जसे की रात्री 6 ते सकाळी 10 पर्यंत कधीही लाईट जात नाही, तरी रिचार्ज संपलं तरीही लाईट जात नाही. आणि दुसरी, रविवार आणि शासकीय सुट्ट्या, जसे की 2 ऑक्टोबर वगैरे आहे, गांधी जयंती 26 जानेवारी आहे, त्या दिवशी सुद्धा लाईट जात नाही. या 2 गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. ग्राहकाला रिचार्ज करण्यासाठी ग्रेस पिरियड म्हणजे अतिरिक्त वेळ दिला जातो. ठीक आहे. सुट्टी आणि रविवार, इतर सुट्ट्या वगैरे असतात आणि रविवारची वेळ आहे त्या वेळेत तुम्हाला वीज कापली जाणार नाही. म्हणजे रात्री 6 ते, म्हणजे रात्री 6 कुठे बघा, इथं टाइमच दिला नाही, जाऊ दे, ठीक आहे, चालतं. रात्री 6 ते सकाळी 10 वाजेपर्यंत तुम्हाला वीज कट करण्यात येणार नाही. आणि तसेच लाईट बिल जो लाईट कट करतात, म्हणजे रविवारी आणि शासकीय सुट्ट्या सुद्धा त्याच्यात विचारात केली जाते, त्यावेळी सुद्धा लाईट कट होत नाही. मग ही माहिती कोण दिली? ही माहिती दिलेली आहे केंद्रीय विद्युत प्राधिकरण, CEA, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, या सोर्सने आपण ही माहिती घेतलेली आहे, स्वतःहून काही सांगत नाहीये. पुढे समज 3, माझा डेटा असुरक्षित आहे. तिसरा पॉइंट होता ना, तो काय होता, माझा डेटा कसा आहे, असुरक्षित आहे असं आपल्याला वाटतं, पण तसं नाहीये. भारताच्या IS 15959 डेटा एन्क्रिप्शन म्हणजे काय, सरकारचे जेवढे काही डेटा असतात ते तुम्ही हॅक करू शकत नाही. त्याचप्रमाणे तुमचा डेटा सरकारपर्यंतच सीमित असतो किंवा त्या कंपनीची जबाबदारी असते.
स्मार्ट मीटरचा डेटा या भारतीय म्हणजे IS 15959 या भारतीय मानकानुसार इंडियन स्टँडर्ड पूर्णपणे इन्क्रिप्टेड असतो, पूर्णपणे लॉक्ड असतो. तुमचा वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवणे ही वीज वितरण कंपनीची कायदेशीर जबाबदारी असते. ही माहिती कोण देते? CERT इन नॅशनल स्मार्ट ग्रिड मिशन या सोर्स कडून ही माहिती घेतलेली आहे. त्यानंतर चौथा जो गैरसमज होता तो समज काय आहे की मीटरचा संपूर्ण खर्च ग्राहकालाच द्यावा लागतो असा काही समज आहे, पण असं नाही आहे. सुरुवातीचा जो काही खर्च आहे सुरुवातीचा 3000 ते 4000 खर्च होत असतो. ती खर्च तुम्हाला द्यायचं नाही, ते कोण देतात? सरकार आणि वीज कंपन्या जे आहेत ते कंपन्या ते खर्च उचलत असतात. त्यानंतर जो मासिक खर्च आहे महिन्याला जे फिक्स्ड असतात, मासिक आणि मेंटेनन्स शुल्क असतो, तो मेंटेनन्स शुल्क त्यात तुम्हाला जे वीज बिल येत असते ना त्या बिल मध्येच ऑलरेडी फिक्स चार्ज म्हणून जोडली जाते. ही माहिती कोण दिलेली आहे? RDSS मार्गदर्शक रिवॅम्प्ड डिस्ट्रीब्युशन सेक्टर स्कीम यातून माहिती घेतलेली आहे. त्यानंतर पुढे आपल्याला कळलं की 4 पॉइंट्स होते, चारही पॉइंट्स आपण क्लिअर केलेला आहे. ते चारही पॉइंट जे होते जसे की बिल जास्त येतो, मीटर बसवल्यानंतर डेटा असुरक्षित आहे किंवा अचानकच लाईट जाऊ शकते, किंवा खर्च जो आहे सुरुवातीला जो लावतो आपण स्मार्ट मीटर बसवताना जो खर्च आहे तो खर्च आपल्यालाच करावा लागतो, हे सगळे गैरसमज होती. त्यामुळे इथे कोणाकोणाचा फायदा होऊ शकतो? सरकारचा सुद्धा फायदा होऊ शकतो. ओके, सरकारचा जो काय IS 15959 नुसार तुम्हाला सुरक्षितता भेटते, ग्राहकाचं संरक्षण भेटते. त्यानंतर जी वीज कंपनी आहे, वीज कंपनींना काय फायदा मिळतो की जे काही वीज चोरी व्हायचे, वीज चोरी होण्याचा जो काय आहे त्या चोरीला आळा बसते आणि वीज बिल 4-4 महिने 5-5 महिने थकीत राहायची, ती थकीत न राहता डायरेक्ट वसूल केली जाते. म्हणजे वीज बिलात सुद्धा महसुलात सुद्धा वाढ होते आणि सुलभ वसुली सुद्धा होते. त्यानंतर ग्राहकांना काय उपयोग आहे? ग्राहकांच्या मोबाईलच्या ऍप मध्ये तुम्ही कोणते उपकरण जास्त वापरलंय हे तुम्हाला लगेचच कळतं त्या मोबाईलच्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून. म्हणजे तुम्हाला ट्रॅकिंग करता येतं की आपण काय वापरू नये नेक्स्ट टाइम, की काय कोणता वस्तू जास्त वापरलेला आहे हे कळतं, आपल्याला ती सुरक्षितता करता येते. अचूक बिलिंग पण येते आणि वीज बचतीवर सुद्धा नियंत्रण करा, वीज बचत सुद्धा करू शकतो, कारण काय वापरलेलं लगेच लक्षात येत नाही त्यामुळे. ठीक आहे. त्यानंतर प्रत्यक्ष निकाल काय झालेला आहे, राष्ट्रीय पातळीवरील फायदे काय आहे बघूया. देशाचा इथं फायदा काय झालेला आहे? महसुलात आतापर्यंत 21% वाढ झालेली आहे. जे काही वीज बिल वसुली करतात ती बिल वसूल करण्याच्या मध्ये किती टक्के वाढ झालेली आहे? 21%. म्हणजे स्मार्ट मीटर बसवल्यामुळे 21% वाढ झालेली आहे. वीज चोरी थांबल्यामुळे वीज कंपन्याच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. मग वसुलीत जे आहे ते सुधारणा झालेली आहे. प्रति ग्राहक वीज बिलाच्या वसुलीत कमालीची सुधारणा झालेली आहे. त्यानंतर कोट्यावधी ग्राहकांना आपल्या ऍप द्वारे स्वतःचे वीज वापराचे दररोजचे विश्लेषण तुम्हाला भेटत असते. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला अजूनही अधिक माहिती असेल, कोणावरही विश्वास न ठेवता, रील्सवर विश्वास न ठेवता, सोशल मीडियावर विश्वास न ठेवता, अधिकृत विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन, 2 वेबसाईट आहेत, ही जी 2 वेबसाईट आहे powermin.government.in भारत सरकार ऊर्जा मंत्रालयाचं वेबसाईट आहे, आणि त्यानंतर दुसरा आहे नॅशनल स्मार्ट ग्रिड मिशन, ही एक वेबसाईट आहे. या दोन्ही वेबसाईटवर जे काही नियम दाखवले जाते, जे काही GR येते ते GR ला तपासण्यासाठी तिथे वेबसाईटला भेट देऊन माहिती मिळवा आणि कन्फर्म राहा. चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. चला, तुम्हाला स्मार्ट जो काही मीटर बसवलं जातं, तुम्हाला स्मार्ट मीटर बसवलं जातं ते स्मार्ट मीटर, तुमच्या घरी जो स्मार्ट मीटर बसवले जाते ते स्मार्ट मीटर बसवण्याचे फायदे आणि नुकसान या व्हिडिओत आलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा.
आणि असेच अजून व्हिडिओ पाहिजे असतील, अधिकृत माहिती, कशाची माहिती पाहिजे ते तुम्ही सांगू शकता. त्यासाठी धन्यवाद.